नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे मस्त असे एकदम छान गुबगुबीत असे कोबीचे पराठे। तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतले। आता इथं मस्त गव्हाचं पीठ म्हणजे कणिक मी एक मोठी वाटी भरून घेतली आहे चाळून। हा कोबी खिसून धुवून घेतलेला आहे। कांदे 2 बारीक चिरून घेतलेत। इथं तेल लागेल, थोडंसं पाणी, हिंग लागेल थोडा, आवडल्यास हिंग टाकावा, नाहीतर नाही टाकला तरी चालतोय। इथं घेतल्यात हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं। इथं लाल तिखट घेतले, थोडा गरम मसाला घेतलाय, हळद घेतली, धना पावडर घेतली आहे, मीठ, कोथिंबीर आणि आपल्याला बटर, आणि इथं आपल्याला थोडं जिरं लागणार आहे। सगळ्यात आधी मी आता तुम्हाला पराठ्याचं पीठ मळून घेते। नुसतं पीठ घेतलं आता मी हे। ह्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ। आता पिठामध्ये मीठ चांगलं मी मिक्स करून घेतलं आहे। थोडंसं आपण तेल टाकते पिठामध्ये, नुसतं असं जरा तेल ह्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं, म्हणजे आपले पराठे छान मऊ होतील। थोडं पाणी, थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते मी। आता मस्तपैकी मी पराठ्याचं पीठ बघा मळून घेतलं आहे, छान मऊसूत एकदम। थोडा तेलाचा हात लावते मी वरून त्याला, छान असं। आता हे पीठ आपण जरा पराठ्याचं स्टफिंग करेपर्यंत आपण ह्याला मस्त आता भिजत ठेवूया। इथं तापायला ठेवला आहे, मस्त पॅन तापलेला आहे आता आपला। आपण थोडंसं याचं तेल टाकूया। आपल्याला थोडंसं जिरं लागणार आहे। पॅन तापला आपला, जिरं टाकून घेते। आता इथं मी आलं, लसूण, जिरं आणि मिरची ही मस्त वाटून घेतली आहे बारीक। आता आपण ते थोडंसं टाकतो, आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट टाकू शकता तुम्ही। थोडासा हिंग टाकते, ते छान। आता आपलं मस्त जरा थोडं परतलं की आपण ह्यात टाकणार आहे हा कांदा। परतलाय आपला, ह्यात घेते मी थोडीशी हळद टाकून, थोडंसं आपण लाल तिखट टाकतोय, थोडीशी धना पावडर टाकते, एक चमचा टाकलाय मी, जास्त नाही, आणि थोडा गरम मसाला टाकलाय। हे मस्त परतलं की आपण ह्यामध्ये आपला खिसलेला कोबी आहे मस्त धुवून घेतलाय, हा टाकून देते ह्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकते। तुम्हाला आवडलं तुम्ही लिंबू साखर पण टाकू शकता ह्याच्यामध्ये, आणि टाकते कोथिंबीर थोडीशी मस्त। आता आपलं पराठ्याचं सारण छान तयार झाले, पीठ पण मळून झाले। आपलं स्टफिंग छान तयार झाले। आता गॅस बंद करून घेते मी। आता हे आपण काढायला घेऊया। आता हे मी पराठ्याचं सारण आहे आपलं, हे आता थोडं थंड व्हायला ताटात ठेवले। थंड झाले की लगेच आपण पराठे लाटायला घेणार आहोत। पीठ पण छान आपलं भिजलं आहे। आता पीठ पण छान तयार झाले आपलं, मस्त भिजलं आहे बघा। थोडं पोळपाटावर पण भारी आपण मस्त मळून घेऊया।
तेलाचा हात लावते थोडं. इथं मस्त मी गोळे बनवून घेतलेत. छान आपलं बटर घेतलं आहे. सारण पण आपलं गार झालं आहे मस्त. आता मी बनवायला घेते पराठा. इथं मी थोडं पीठ लावायला घेतलेलं आहे. इकडे तवा तापवायला ठेवला आहे मी. असं मस्त सारण आता मी भरून घेतलं आहे. आता हे वरचं पीठ आहे हे आपण काढून घेणार आहे. आणि हलक्या हाताने त्यामुळे हा पराठा लाटून घेते. इकडे तवा तापला आपला. थोडंसं याला हे बटर हे सोडते. मस्त आपला पराठा आता दोन्ही बाजूंनी मस्त भाजून निघालाय. आता काढायला घेते इथे मी. खूप मस्त गुबगुबीत पराठा झाला आहे आपला. तर आपण मी बनवायला घेते. मस्त हे असं मोदकासारखं जोडून घेऊया. पटावर थोडं पीठ टाकूया. असं हाताने जरा प्रेस करून घेते म्हणजे भाजी आपली सगळीकडे पसरण. खूप नाजूक हाताने पराठा लाटावा लागतोय हा.
असं मस्त आता उलटी मारून घेऊ याला. अशा प्रकारे आता मी सगळे पराठे बनवून घेते. असे छान आता माझे पराठे मस्त बनवून झालेत बघा, मस्त झाले. गॅस बंद करते आता. आणि मस्त असे कोबीचे पराठे तयार केलेत मी बघा. अशा प्रकारे मस्त आपण ह्या ताईजो बटर टाकून घेऊया. बटराच्या ऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता ह्याच्यावर. पूर्ण सारण भरलं आहे त्याच्यामध्ये छान असं. अशा पद्धतीने मी मस्त असे कोबीचे पराठे तयार केलेले आहेत. तुम्हाला आवडल्यास तुम्ही पण ह्या पद्धतीने जरा घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.